म्हणलं ती असल्यावर जावं आणायला कार्यक्रम म्हणजे डोक्यात घेतून बाया मध्ये ना म्हणले. तर हाय फ्रेंड्स, आपण करणार आहोत राऊंड हेअरकट. तर हिने फर्स्ट टाइम सलूनमध्येच जेंट्स सलूनमध्ये हेअरकट केलेले आहेत. तर पहिल्यांदा पार्लरमध्ये आले हेअरकट करायला. सो पहिल्यांदाच ही छोटी मुलगी आपल्याकडे हेअरकट करायला आले, म्हणजे पार्लरमध्ये फर्स्ट टाइम आली. तर ही जे हेअर तुम्ही बघू शकता कसे हेअरकट केलेले आहेत, सगळे असे वरती खाली आहेत, कुठलाही शेप नाही आहे ह्याला. मग आपल्याला थोडासा तिला राऊंड शेप मध्ये हेअरकट करायचे आहेत. तर बघूया आपण कसे हेअरकट करायचे. जर तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्हाला असे सलून मधले हेअरकट तुमच्या समोर आले असतील आणि जर त्याला शेप द्यायचा असेल तर कसा द्याल ते मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. फर्स्ट टाइम बघा तुम्ही तिची लेंथ बघू शकता. ती मुलगी दुसरीला आहे. फक्त आपण इथं थोडीशी गाईडलाईन हिची घ्यायची. एकदम अर्धा इंच हेअर तिचे कट करायचे आहेत आणि एकदम छान शेप तिला द्यायचा आहे. तर ही आपण घेतली गाईडलाईन आणि ह्याबरोबरच आपण तिचं राऊंड हेअर कट करणार आहोत. तू नको हलू, मी हलवतो. नाही 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 नाही, तू ताट बसायचं, एकदम ताट बसायचं. मी मान करते तशी फक्त करायची, जास्त नाही हलवायची. तर ही जी गाईडलाईन घेतली त्याच्याबरोबर थोडंसं आपण इथं कट करून घेतलंय. त्या गाईडलाईन प्रमाणेच आपण बॅक साईडला पण असं जाणार आहोत आणि हेअर कट करणार आहोत. तर आजपासून आपण सगळे हेअरकट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बॅक साईडला जर तुम्हाला अजिबातच नाही समजलं तर इथून अगं बाया तू नको हलू. तर इथून असे स्ट्रेट हेअर कट करायचे आहेत आणि इथून असे अंदाजे आपल्याला हेअरचा राऊंड शेप द्यायचा आहे. बाहेर नको. बस काय एवढी लेंथ तिची वरती घ्यायची, कारण वरती जास्त पण चांगला राऊंड नाही दिसत. परतच्या वेळेस म्हणजे तिचं बॉपकट वगैरे करता येईल ना, तर तिला पण छान दिसलं पाहिजे. नाही एकदम छोटे केस नाही चांगले दिसत, ते मग हॉस्टेलच्या मुलींसारखं दिसतं. आणि आपल्या इकडची पद्धत जास्त म्हणजे मुलींचे छोटेच केस करतात. तर दुसऱ्या कानावरती आपण घ्यायची ती डेडलाईन आणि हेअर कट करायचं आहे. असे हाताच्या चिमटीत व्यवस्थित धरून आपल्याला गाईडलाईन करून हेअरचा शेप द्यायचे. नाही हलवायची, मान नाही हलवायची. हलवू नको मयुरी, कट मयुरी होच म्हणती. झालं बस, तिला सवय नाही ना पार्लर मध्ये हेअर कट करायची. कानाच्या वरती आपण थोडीशी लाईन घेतली आणि स्टेप दिला आहे. बापले किरकिरी होय ग. मग टक्कल केलेला मला नाही का? थोडं असं राऊंड करून घ्यायचंय आपल्याला. मयुरी मी जाईन मग. हलू का हलू नकोस.
तिथं सेट मध्ये हेअर आणण्याचे. समोरून थोडं थोडं आपण ट्राय केलंय की जे पण हेअर जेंट सलून मध्ये जरा वरती खाली झाले होते, हे बघा ही लेंथ आणि ह्या लेंथ मध्ये फरक आहे. प्रत्येक एजच्या प्रत्येक स्टँडर्डच्या म्हणजे ज्या आपण स्कूलमध्ये आहे आणि जसे हेअर आहेत आपण तसं हेअरकट करण्याचा प्रयत्न करतो. फ्रेंड्स आपला हेअरकट करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक हेअरकट प्रत्येक मुलीचे हेअर असे वेगवेगळे असतात, त्यामुळे आपण एकच हेअरकट जरी रिपीट टाकत असेल तरी हेअरची लेंथ आणि हेअरचं म्हणजे प्रत्येक चेहरा वेगळा, त्याला दिसणारे हेअरकट वेगळे असतात. तर तुम्ही बघा आणि मला सांगा तुम्हाला हेअरकट कसा वाटला. आणि जर असे सलून मध्ये जेंट्स सारखे हेअरकट केले असतील तर तुम्ही सेम मध्ये कसं आणू शकता हेअर आणि त्यासाठी कोणता हेअरकट करावा लागेल ते तुम्हाला आज मी दाखवले. तर पहिल्यांदा राऊंड हेअरकट आपण करून घेतला तर 2-3 स्टेप मध्ये बरोबर हे हेअर लेवलला येतात आणि सुंदर असं राऊंड कट तयार होतो. तर फर्स्ट टाइम आपण हा करण्याचा प्रयत्न केलाय. तर 1-2 वेळा जर हेअरकट केले अशा पद्धतीने तर हे जे हेअर छोटे छोटे आहेत ते बरोबर ह्या लेंथला येतील आणि पूर्णपणे राऊंड हेअरकट क्रिएट होईल. तर तुम्हाला कसं वाटलं हेअरकट नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय. बाय कर बा. तुझा हात काढले. बाय. तुला आवडलं का हेअरकट? हो. परवा एक व्हिडिओ